क्षेत्रभेट ही भूगोल विषयाची अभ्यास अधिक रंजक करणारी महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे. क्षेत्रभेटीद्वारे प्राकृतिक, सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, नैसर्गिक, आर्थिक घटकांचा प्रत्यक्ष अनुभवातून अभ्यास करण्याची संधी मिळते. क्षेत्रभेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा, घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. क्षेत्रभेटीद्वारे मानव व पर्यावरण यातील सहसंबंध जाणून घेता येतो. क्षेत्रभेटीद्वारे संबंधित क्षेत्रातील सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो. एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय. सिद्धेश्वर विद्यालय यावली, तालुका मोहोळ या शाळेची क्षेत्रभेट शनिवार दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी लोकनेते सहकारी साखर कारखाना अनगर, तालुका मोहोळ येथे आयोजित केली होती. ऊसापासून साखर कशी तयार होते या प्रक्रियाविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेऊया. आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या बऱ्याच वस्तू या निसर्ग निर्मित नसतात. त्यावर विशिष्ट प्रक्रिया करून ती आपल्यापर्यंत येते. ती कशी तयार होते हे जाणून घेण्यासाठी आमच्या शाळेने शिक्षकांच्या मदतीने साखर कारखान्यास भेट देण्याचे ठरवले. ऊस या कच्च्या मालापासून साखर हा पक्का माल तयार केला जातो. शेतकरी ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाडीमधून ऊस साखर कारखान्यावर पोहोचवतात. ट्रक व ट्रॅक्टरमध्ये लोड केलेले ऊस क्रेनच्या मदतीने कन्व्हेयर बेल्टवर टाकले जातात, जो या लाखो ऊसांना कारखान्यात घेऊन जातो. सर्वप्रथम या ऊसांना छोट्या छोट्या तुकड्यामध्ये कट केले जाते. कारखान्याच्या एंट्रन्सवर लागलेली चॉपर मशीनमधून जातो, तेव्हा याचे बारीक बारीक तुकडे होतात. छोट्या साईजमध्ये कट झालेले ऊस कन्व्हेयर बेल्टमधून पुढे जातात व तेथे अँटीबॅक्टेरियल मिसळलेल्या उकळत्या पाण्यात वॉश केले जाते. पुढे त्यांना एका मोठ्या शेडर मशीनमध्ये टाकले जाते. तेथे पॉवरफुल रोलर्स या ऊसांचा सगळा रस काढतात. रस काढून झाल्यावर जो चोथा उरतो त्याला आपण वेस्ट करत नाही. रोज निघणाऱ्या वेस्टपैकी काही % कंपोस्ट बनवण्यासाठी कंपनी विकत घेते व बाकी उरलेले वेस्ट वाळवून कारखान्यात इंधन म्हणून वापरले जाते. दर मिनिटाला निघणाऱ्या शेकडो लिटर रसाला पुढील प्रोसेसिंगसाठी पाठवले जाते. या रसाला लॅब टेस्टसाठी पाठवले जाते. दिलेल्या स्टँडर्डनुसार रस पास केला जातो, तर मोठ्या बॉयलरमध्ये या रसाला उकळवतात. तोपर्यंत उकळवतात जोपर्यंत साखर बनवण्यासाठी लिक्विडवरती व सॉलिड इम्प्युरिटीज खाली तळाला जाऊन नाही पोचत. हा रस सुमारे 2 तास उकळवतात. नंतर अल्कलाईन व ब्लिचिंगसाठी सल्फर डायऑक्साईडची स्टीम आणि कॅल्शियम कार्बोनेट टाकल्यानंतर परत एकदा 45 मिनिटे मिक्स करतात, ज्यामुळे लिक्विडमधील इम्प्युरिटीज फेस बनून वरती फिरत असलेली मशीन ही इम्प्युरिटीज बाहेर काढते. जेव्हा ही घाण सुकून कडक होते तेव्हा तिला खरडून बाहेर काढतात आणि इंधन म्हणून वापरतात. आता या लिक्विडला मोठ्या टँकमध्ये टाकले जाते. परत एकदा या लिक्विडला बॉईल करतात. लिक्विड इव्हॅपोरेट होऊन वरती जाते आणि खाली उरते शुगर सिरप, ज्याला साखरेचा आकार आणि कलर देण्यासाठी शुक्रेज टाकून खूप जोरात मिक्स केले जाते. या दरम्यान कामगार हे चेक करतात घट्ट सिरप दाणेदार झाला की नाही. सतत वेगाने मिसळत राहिल्याने जो काळ्या रंगाचा लिक्विड कसा व्हाईट रंगाच्या क्रिस्टलमध्ये कन्व्हर्ट होतो. हे मटेरियल खूप ओले असते. या ओल्या मटेरियलला जोरात फिरणाऱ्या 120 डिग्रीच्या सेल्सिअसच्या ड्रायरमध्ये फिरवले जाते. त्यामुळे 15 ते 20 मिनिटांमध्ये ओली साखर सुकून जाते. पुढे या साखरेचे वर्गीकरण केले जाते.
या साखरेला 3 प्रकारच्या चाळणीमध्ये चाळले जाते. यामुळे 3 प्रकारची साखर मिळते. स्मॉल, मीडियम आणि लार्ज. म्हणजे 100 किलो ऊसापासून फक्त 11 ते 13 किलोग्रॅम साखर बनते. ती पोत्यामध्ये भरली जाते. अशा प्रकारे विविध प्रक्रियेत ऊस या कच्च्या मालाचे साखर या पक्क्या मालात रूपांतर होते व शेवटी साखर